पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महामुलाखतीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। 2014 मध्ये शिवसेना जेव्हा आमच्या सोबत सत्तेत होती तेव्हा त्यांनी सत्तेचे सगळे फायदे घेतले होते। उद्धव ठाकरेंचा अहंकार तर हा 100% होताच होता, पण ते अति महत्त्वाकांक्षी होते असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे। युती तुटण्यास ठाकरेंचा अहंकार अति महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहे असंही त्यांनी सांगितलंय। तर न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी केलेल्या गौप्यस्फोटातला शब्द खरा असल्याचं फडणवीस म्हणाले। ज्या प्रकारे त्या काळामध्ये उद्धवजी किंवा त्यांचं मुखपत्र मोदीजींवर टीका करायचं, मग एक दिवस तर आम्हाला हा प्रश्न पडला की हे आपल्या बाजूनी आहेत की कोणाच्या बाजूनी आहेत। कारण जेवढ्या वाईट शब्दात विरोधक देखील बोलत नव्हते तेवढ्या वाईट शब्दात ते बोलत होते आणि 19ला देखील तशाच प्रकारे ते वागले। 100% अहंकार तर होताच, पण महत्त्वाकांक्षा होती आणि त्या महत्त्वाकांक्षेपोटी त्यांनी जी काही जनमत दिलं होतं, लोकांनी मॅन्डेट दिलं होतं, ते मॅन्डेट तोडलं। 2017-18च्या दरम्यान एनडीए एक्सपांड करावा म्हणून त्या काळामध्ये शरद पवार साहेबांची आमची बोलणी झाली आणि राष्ट्रवादींनी आमच्यासोबत सरकारमध्ये यावं अशा प्रकारचा जवळपास निर्णय झाला। पण त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठांनी अट टाकली की शिवसेना आमचा जुना मित्र आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांच्यासोबत तुम्ही या, आपण तिघं मिळून या ठिकाणी सरकार करू। पण त्यावेळेस शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली, शिवसेना राहणार असेल तर आम्ही येणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णपणे सुप्रियाताईंच्या हातात देण्याकरता अजितदादा आणि त्यांच्या सोबतचे लोक यांचे पंख रोज छाटले जात होते आणि वारंवार अजितदादांना तोंड घशी पाडण्याचं काम जो 3 वेळा म्हणजे बोलण्या पवार साहेबांनी करायच्या, अजितदादांना पुढे करायचं आणि शेवटच्या क्षणी त्या तोडायच्या आणि अजितदादांना तोंड घशी पाडायचं, जेणेकरून सगळ्या प्रोसेसमध्ये विलन कोण होईल तर अजित पवार होतील।